विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिसेंबर 2020 मध्ये होणाऱ्या अंतिम पूर्व वर्ग सर्व अभ्यासक्रमाच्या अनुशेषित आणि श्रेणी सुधार परीक्षा या संबंधातलं दिनांक 3 डिसेंबर 2020 चं पुणे विद्यापीठाचं परिपत्रक पाहणार आहोत। म्हणजे बॅकलॉग सब्जेक्ट अँड परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन डिसेंबर 2020। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रो, अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आज दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेला आहे। या संबंधातला थोडक्यात मागोवा आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। तर चला पाहूया परिपत्रकामधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते। अंतिम पूर्व वर्ग सर्व अभ्यासक्रमाच्या अनुशेषित म्हणजेच बॅकलॉग आणि श्रेणी सुधार म्हणजेच क्लास इम्प्रूव्हमेंट, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट या संदर्भातल्या परीक्षा ज्या 8 डिसेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत त्या संबंधाचं पुणे विद्यापीठाचं हे महत्त्वाचं परिपत्रक। काय आहे या परिपत्रकामधल्या महत्त्वाचा तपशील? 1. परीक्षा अर्ज परत भरता येईल का? तुमचा ईमेल आयडी बदलता येईल का? परीक्षा प्रोटेक्टेड असेल का? पास होण्यासाठी किती मार्क्स लागतील? आणि परीक्षेच्या MCQ ची तयारी कशी करायची? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं या डिसेंबर 2020 मध्ये होणाऱ्या अंतिम पूर्व वर्ग सर्व अभ्यासक्रमाच्या अनुशेषित आणि श्रेणी सुधार परीक्षा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट अँड बॅकलॉग या संदर्भातलं परिपत्रक काय आहे याचा आपण या ठिकाणी मागोवा घेणार आहोत। तर चला पाहूया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं परिपत्रक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दिनांक 3 डिसेंबर 2020 परीक्षा व मूल्यमापन मंडळ अंतिम पूर्व वर्ष सर्व अभ्यासक्रमाच्या अनुशेषित आणि श्रेणी सुधार परीक्षा डिसेंबर 2020 विद्यार्थ्यांच्या माहिती करता जाहीर प्रकटन दिनांक 8 डिसेंबर 2020 ते दिनांक 8 डिसेंबर 2020 ते दिनांक 31 डिसेंबर 2020 दरम्यान अंतिम पूर्व वर्ष सर्व अभ्यासक्रमाच्या अनुशेषाच्या व श्रेणी सुधाराच्या परीक्षा संपन्न होणार आहेत। या परीक्षाकरिता विविध सामाजिक माध्यमातून विद्यार्थ्यांना काही शंका किंवा प्रश्न निर्माण झाल्याचे आढळून आले आहे। त्याबाबतची स्पष्टता पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे। काय आहे ही स्पष्टता? तो भाग आता आपण पाहूया। 1. परीक्षा अर्ज परत भरता येईल का? दिनांक 5 डिसेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व विषयांच्या नियमित व अनुशेषांतर्गत परीक्षेचे अर्ज विद्यार्थ्यांना भरण्याकरिता उपलब्ध होतील। याबाबतची सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। दिनांक 8 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षांकरिता सद्यस्थितीत परीक्षा अर्ज किंवा विकल्प अर्ज भरता येणार नाही। याचाच अर्थ असा, दिनांक 8 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षा अर्ज भरता येणार नाही। दुसरा मुद्दा आहे, परीक्षाकरिता नोंदणीकृत ईमेल आयडी बदलायचा असेल तर। या सर्व शंका आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे विद्यापीठाने अतिशय सविस्तर पद्धतीने दिलेली आहेत। पहा, विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या SPS स्टुडंट पोर्टल सिस्टीम मध्ये ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला आहे। शक्यतो सदर नोंदणीकृत ईमेल आयडी द्वारे विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे उचित ठरेल। काही तांत्रिक कारणास्तव ईमेल आयडी बदलावायचा असल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी योग्य त्या कागदपत्रासह व अर्जासह श्री ललित पवार व श्रीमती स्वाती बारहाते विशेष कार्याधिकारी परीक्षा विभाग यांच्याशी संपर्क साधावा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा ईमेल आयडी जर बदलायचा असेल
तर त्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. तिसरा भाग दिलेला आहे तो म्हणजे एक्झाम प्रोटेक्ट असेल की नाही. या प्रश्नाच्या संदर्भात विद्यापीठ स्पष्टीकरण करते की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार परीक्षाबाबतची संवेदनशीलता, गोपनीयता व सुरक्षितता जपण्याच्या दृष्टीने अनुशेषित आणि श्रेणी सुधार परीक्षा या अंशतः प्रोटेक्ट पद्धतीने होतील. याकरिता A1 बेस्ड इमेज प्रोटेक्टिंग अँड अनालिसिस ऑफ डाटा पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. या परीक्षाकरिता वापरण्यात येणारे गॅजेट्स आणि उपकरणामध्ये फ्रंट कॅमेरा असणे आवश्यक आहे. म्हणजे एक्झाम प्रोटेक्ट असेल की नाही, तर निश्चितपणे एक्झाम प्रोटेक्ट असणार आहे याची दक्षता घ्या. फ्रंट कॅमेरा तुम्हाला परीक्षेच्या वेळेस त्या ठिकाणी समोर असणार आहे. 4. पास होण्यासाठी किती मार्क लागतील ही एक मुलांची शंका आहे. दिनांक 8 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा या 50 गुणांच्या असून अभ्यासक्रम निहाय सत्र समाप्तीच्या परीक्षांच्या आराखड्यानुसार त्यांचे रूपांतर केले जाईल. त्यानुसार गुण दिले जातील. सदर अभ्यासक्रमासाठी उत्तीर्ण होण्याकरिता निश्चित केलेल्या गुणानुसारच निकाल जाहीर होतील. अतिशय किती मार्क लागणार आहेत पास होण्यासाठी या संबंधी विद्यापीठाने डिटेल मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. 5वा भाग दिलेला आहे रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झामचे काय. नियमित परीक्षाकरिता परीक्षा अर्ज दिनांक 5 डिसेंबर 2020 पासून सुरू असून जानेवारी 2021 च्या मध्यांतर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा आयोजित केल्या जातील. म्हणजे रेग्युलर मुलांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी विद्यापीठाने क्लिअर कट गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि 6वा मुद्दा आहे MCQ ची तयारी नेमकी कशी करायची आहे याबाबत जे विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे त्याबाबत विद्यापीठाने पुढील प्रमाणे माहिती दिलेली आहे. MCQ परीक्षा सत्य व वास्तव या सदराखाली माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानार्जनासोबतच परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. 3 किंवा 4 वर्ष खडतर अभ्यास करून मिळविलेल्या ज्ञानाचा परीक्षेमुळे एक चांगला शेवट होतो. यंदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देशभरात परीक्षा होणार आहेत. आरोग्य विषयक विविध सुरक्षा उपायांचा व मार्गदर्शक तत्वांचा वापर करून होणाऱ्या या परीक्षा यंदा थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे ट्रॅडिशनल पारंपरिक स्वरूपात न होता बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस प्रकारामध्ये होणार आहेत. या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना या परीक्षा प्रकाराचा अभ्यास जुन्या निबंध स्वरूपातील परीक्षेप्रमाणे करावयाचा नसून इथे योग्य पर्यायाचे उत्तर सिलेक्ट करावयाचे आहे. त्यामुळे अभ्यास स्मार्टली करावयाचा आहे. यात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा थेट कस लागणार आहे. यामध्ये कोणतीही शाब्दिक निबंधबाजी किंवा जादाचे पान भरून उत्तर लिखाण नाही. जे आहे ते थेट मुद्द्याला धरून डायरेक्ट MCQ स्वरूपातील प्रश्नांचा अभ्यास करीत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या प्रश्नांचा हेतू काय असू शकतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. MCQ स्वरूपातील परीक्षेच्या प्रश्नांचे स्वरूप विद्यार्थ्यांचे पुढील प्रकारचे ज्ञान व क्षमता तपासण्याकरता केला जाऊ शकतो. 1. रिकॉल म्हणजेच स्मरणशक्तीवर आधारित प्रश्न. रिकॉल म्हणजे स्मरणशक्तीवर आधारित प्रश्न. या प्रश्नामध्ये आपण शिकलेल्या व समजून घेतलेल्या माहितीच्या आधारे स्मरणशक्तीवर आधारित प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये व्याख्या, महत्वाचे कन्सेप्ट, फॅक्ट्स, फिगर, महत्वाची सूत्रे या बाबतीतील स्मरणशक्तीवर सोडवता येतील असे
असे प्रश्न असणार आहेत. 2. कॉम्प्रिहेन्शन, आकलन अथवा समजलेल्या ज्ञानावर आधारित प्रश्न. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याने त्याच्या अभ्यास क्षेत्रात किंवा त्या विषयात शिकलेल्या ज्ञानाचे आकलन अथवा समज किती आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांचे बेसिक अंडरस्टँडिंग किती आहे हे पाहण्याकरिता प्रश्न विचारले जाणार आहेत. असे प्रश्न फक्त स्मरणशक्तीवर आधारित नसून त्याच्या पुढील विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर आधारित असतात. म्हणजेच नुसतेच आठवण्यापेक्षा त्याला किती, काय व कसे कळाले आहे हे तपासण्याचा हेतू या प्रश्नामध्ये असतो. म्हणजे पहा, रिकॉल, कॉम्प्रिहेन्सिव्ह हे 2 भाग झाले. तिसरा भाग ऍप्लिकेशन अथवा उपाय योजन आधारित प्रश्न. कॅटेगरी 3 दिलेले आहेत इथे तुम्हाला प्रश्नांच्या. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांच्या त्या विषयाच्या संदर्भातील प्रश्न सोडवताना लॉजिकल स्किल म्हणजेच तार्किक क्षमता, कारण मीमांसा करण्याची क्षमता म्हणजेच रिझनिंग स्किल कसे आहेत हे तपासण्याकरिता प्रश्न विचारले जातात. मागील प्रश्नापेक्षा हे प्रश्न थोडे पुढील पातळीवरचे असतात, ज्यामध्ये फक्त तुम्हाला शिकलेल्या कन्सेप्टचे उपाययोजन म्हणजेच ऍप्लिकेशन करता आले पाहिजे. उदाहरणार्थ, नुसती सूत्रे माहिती असून उपयोग नाही, तर दिलेल्या प्रश्नातील माहितीनुसार त्या सूत्रांचा योग्य वापर करून तो प्रश्न त्या प्रकारच्या कंडिशन प्रमाणे सोडवता आला पाहिजे. चौथा भाग दिलाय ॲनालिसिस व सिंथेसिस म्हणजे विश्लेषण व पृथक्करणात्मक प्रश्न. म्हणजे 4 कॅटेगरीचे एकंदरीत तुम्हाला प्रश्न येणार आहेत. या प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याला काही माहिती दिली जाते व त्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. आता ही माहिती केस स्टडीच्या माध्यमात असेल किंवा बार चार्ट, पाय चार्ट किंवा काही कॉमन डाटा स्वरूपात दिली असू शकते. या माहितीचा वापर करून त्यावर आधारित प्रश्न व त्याचे पर्याय दिलेले असतात. दिलेल्या माहितीचा वापर करून या प्रश्नातील माहितीचे विश्लेषण व पृथक्करण विद्यार्थी करीत असतो. तसेच वरील 3 क्षमतांचा वापर करणे गरजेचे असते, जेणेकरून प्रश्नाचे उत्तर सोडवता येऊ शकते. एमसीक्यू प्रकारातील प्रश्नांचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय आहे टिप्स? पहिली टिप आहे पहा, सर्व व्याख्या, संज्ञा, महत्त्वाच्या कन्सेप्ट, महत्त्वाची सूत्रे यांचा नीट अभ्यास करावा. दुसरी टिप्स आहे, अभ्यास करत असताना महत्त्वाच्या मुद्द्यावर एमसीक्यूच्या स्वरूपात काय प्रश्न येऊ शकतात व त्याच्याबरोबर पर्यायासह कोणती चुकीचे पर्याय दिले जाऊ शकते याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. या पद्धतीचा वापर म्हणजे योग्य उत्तरे नीट लक्षात राहतात व आठवतात. तिसरी टिप दिलेली पहा, रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजेच वाचताना वारंवार सर्व काही वाचण्याची गरज नाही, तर मुद्द्याचे, महत्वाचे व ज्यावर बहुपर्यायी प्रश्न विचारता येऊ शकतात त्यावर विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष विद्यार्थ्यांनी केंद्रित केले पाहिजे. चौथी टीप आहे, अभ्यास करत असताना स्वतः प्रश्न काढण्याचा विद्यार्थ्यांनी सराव केला पाहिजे. हे करीत असताना वरील 4 हेतू म्हणजेच प्रश्नांचे प्रकार लक्षात ठेवा, जेणेकरून अभ्यास करणे सोपे जाईल. 5वी टीप दिलेली आहे, इंटरनेटवर तुमच्या विषयातील अभ्यासक्रमावर आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न सहसा उपलब्ध असतात. त्यातील तुमच्या अभ्यासक्रमाला लागू होणारे प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल. मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रकारातील प्रश्न सोडवताना काही टिप्स. आता पहा, या ठिकाणी पहिली टिप दिलेली आहे, प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नाही. विचारांची शांतता व मनाची एकाग्रता फार गरजेचे आहे. याकरिता प्रश्नपत्रिकेत वरील सर्व सूचना
नीट वाचा, त्या समजून घ्या. दुसरी टीप दिलेली आहे, पर्याय सिलेक्ट करण्या अगोदर प्रश्न नीट वाचा, त्या खालील सर्व पर्याय नीट वाचा. आपल्या गृहीतकाच्या आधारे न जाता त्या प्रश्नात नेमके काय दिले आहे व काय विचारले आहे हे नीट समजून घेऊनच मगच उत्तर देणे श्रेयस्कर ठरते. तिसरे टेप या ठिकाणी दिले, मेथड ऑफ एलिमिनेशन म्हणजे चुकीचे पर्याय बाजूला काढणे व बरोबर उत्तराकडे जाणे महत्वाचे ठरते. यामुळे वेळ वाचतो व बरोबर पर्याय सिलेक्ट करण्यास मदत होतो. चौथी टीप दिलेली आहे, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर घाई गडबडीने देऊ नका. मनात आलेले उत्तर योग्य आहे का हे एकदा नीट तपासून पहा आणि मगच तो पर्याय निवडा. पाचवी टीप दिलेली आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रश्नपत्रिका किती मार्काची आहे, किती प्रश्नांची आहे व प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत हे नीट तपासून पहा. सहावी टीप दिलेली आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन परीक्षा प्रकार असल्यामुळे वेळेकडे काटेकोरपणे लक्ष द्या. तुलनेने सोपे असलेले प्रश्न आधी सोडवण्यास काहीच हरकत नाही. यामध्ये अजून एक भाग या ॲडिशन होऊ शकतो की सर्व प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. 60वा प्रश्न सुद्धा तुमचा मार्कासाठी गृहीत धरला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रहो, या परीक्षेचा अभ्यास करीत असताना मनाची एकाग्रता आणि शांतता अतिशय महत्वाची आहे. यामुळेच तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. याकरिता पुढील काही दिवस तब्येतीकडे नीट लक्ष द्या, खाण्यापिण्यावर नीट लक्ष द्या. अभ्यासाचे एक रुटीन वेळापत्रक तयार करून जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. मानसिक संतुलन टिकविण्याकरिता येथे काही दिवस मानसिक शांतता घालवणाऱ्या जसे की कोरोना संदर्भातील बातम्या, वायफळ गप्पा टप्पा आदी गोष्टी टाळणे गरजेचे आहे. आणि सर्वात शेवटी दिलेले आहे, स्वतःच्या क्षमतावर व अभ्यासावर विश्वास ठेवा. माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचं हे दिनांक 3 डिसेंबर 2020 परिपत्रक आहे. या परिपत्रकाचा आज मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कशी तयारी करावी याबाबत हे सगळी मार्गदर्शक तत्वे विद्यापीठाने दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रहो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा आणि जे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा. माझा स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे त्या ठिकाणी मला जरूर कळवा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून या परिपत्रकाचा आशय प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळू शकेल. धन्यवाद.